मंडळी, ठरलं तर मग हे मालिकेचा आजचा म्हणजेच 19 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आज अर्जुन आणि सायलीची मकर संक्रांत अगदी दणक्यात साजरी केली आहे बरं. सुरुवातीला आपण बघतोय सायली रेडी होते आणि अर्जुन येतो आणि म्हणतो, येस आय एम रेडी. सायली म्हणते, अहो आज हा कुर्ता नाही घालायचा आहे. अर्जुन म्हणतो, अगं शिरवानी, ही माझी फेवरेट आहे. सायली म्हणते, पण अहो हा कुर्ता नाही घालायचा आहे, आज काळा कुर्ता घालायचा आहे. हे बघा, मी पण काळी साडी घातली आहे ना. अर्जुन म्हणतो, हो बघतोय ना, माझी बायको साडीमध्ये सुंदर दिसते ते पण बघतोय. आज मम्मा आणि पूर्णाजी माझ्या बायकोची दृष्ट नक्की काढणार. सायली म्हणते, तुम्ही हा काळा शर्ट घाला ना, तुम्ही पण खूप देखणे दिसाल, तुमची पण दृष्ट काढतील मग पूर्णाजी. घाला ना पटकन, काळा शर्ट घाला. अर्जुन म्हणतो, काय ग सायली, आत्ता कशाला चेंज करायला लावतेस. सायली मग लाडालाड बोलते, प्लीज घाला ना हो. अर्जुन म्हणतो, आता असं बोलल्यावर नाही कसं म्हणणार, आलोच चेंज करून आलो. असं म्हणून हा गेलाय आता चेंज करायला. इकडे आता कल्पनाताईंची तयारी सुरू आहे हळदी कुंकाची. विमलला त्या विचारतात, विमल अगं सगळी तयारी केली का बाई. अगं ते वाणाचं ठेवणार होती सायली, ते सगळं कुठे ठेवलेस तू. विमल म्हणते, मागच्या अंगणात. कल्पनाताई म्हणतात, हळदी कुंकाचं तर बघ तयार आहे ना आता, या पूर्णाजी. विचारतात विमलला, काय ग विमल, हलव्याचे दागिने कुठे ठेवलेस. विमल म्हणते, अरे देवा, तुम्ही मला म्हणाला होतात की ते दागिने मागवा अस्मिताताईला सांगून, पण मी विसरले हो वहिनी कामाच्या गडबडीत. कल्पनाताई वैतागून म्हणतात, काय ग विमल, आयत्या वेळेला आता कुठून आणायचे आपण दागिने. तेवढ्यात आता मीरा आलीये. आज ना त्यांनी प्रेक्षकांना इतर मालिकेच्या नायिका दाखवल्यात, छान दाखवलंय. इतर वेळी बिचारे आपले अर्जुन आणि सायली फिरत असतात, यांच्या मालिकेमध्ये आज अर्जुन सायलीसाठी या सगळ्या जणी आल्यात. मग कल्पनाताई तिला वेलकम करतात. अगं बाई मीरा, ये ना. ती मीरा म्हणते, मी असताना काळजी करायची गरजच नाही. मीरा हलव्याचे दागिने घेऊन आलीये सायलीसाठी. आल्या 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 विचारतीये ती कल्पनाताईंना की कशा आहात तुम्ही पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, छान बेटा. अगं कल्पना, आपल्याकडे साक्षात फुलराणी आलीये बरं. ती आपल्याला मस्त फुलाचे दागिने बनवून देईल. हलव्याचे दागिने येईपर्यंत सायलीला आपण फुलाचे दागिने घालू. मीरा म्हणते, तसं नको करायला, काय ना पूर्णाजी, सायलीची पहिली संक्रांत आहे ना, मी खास काहीतरी करून आणलंय तिच्यासाठी. मी तिच्यासाठी दागिने ऑलरेडी बनवून आणलेत. मीराने अतिशय सुंदर हलव्या दागिने सायलीसाठी बनवलेत. पूर्णाजी ते बघतात आणि म्हणतात, अगो बाई, किती सुंदर दागिने आहेत ग. अगं बाई, आमची सायलीचं रूप आणखीन खुलणारे हे दागिने घालून. खरंच ना प्रेक्षकांनो, आजकाल हलव्याचे दागिने खूप मस्त आणि युनिक मिळतात. तेवढ्यात प्रतापराव आणि अश्विन येतात तिथे आणि प्रतापराव म्हणतात, अरे वा कल्पना, छान दिसतीयस. आणि मग कल्पनाताई म्हणतात, अहो ही मीरा बरं का, आपल्या सायलीची मैत्रीण. आणि अगं मीरा, हा माझा मुलगा आहे, डॉक्टर आहे, सायलीचा दीर आहे लहाना. आणि हे माझे मिस्टर, तू ओळखतेस का गे या दोघांना. मीरा म्हणते, हो ओळखते ना. सायली या दोघांबद्दल भरभरून बोलत असते. आता तेवढ्यात चैतन्य पण येतो आणि म्हणतो, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काय पण सगळे नुसते बसलायत, पतंग उडवायचा आहे ना आता. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. हे सगळेच तयारी करायची विसरलेत बरं का. अश्विन म्हणतो, काय हो चैतन्यराव, तुम्हाला काही आठवते. अरे बाबा, पतंग तू आणणार होतास. चैतन्य म्हणतो, आई शपथ, अरे माझ्या लक्षात नाही रे. मग लगेच ही मीरा म्हणते, म्हणजे आता पतंगाशिवाय तुम्ही सण साजरा करणार. चैतन्य म्हणतो, आलो मी, लगेच घेऊन आलो पतंग. तेवढ्यात आता सखी आलीये पतंग घेऊन आणि ती म्हणते, सायली, सुभेदारांचं घर हेच का. सगळेजण सखीकडे बघतात. चैतन्य हळूच अश्विनला म्हणतो, अरे हा काय जादूटोना आहे का. नाही म्हणजे मी पतंग म्हटल्यावर पतंग घेऊन कोणीतरी मुलगी धारातच उगी आहे डायरेक्ट. मीरा म्हणते, नाही नाही, जादूटोना नाहीये, सायलीची मैत्रीणच आहे, ती कोण, तिचं नाव सखी आहे. आता ही कल्पनाताईंना पण माहीत नव्हती बरं का, ही फक्त मीराला माहितीये. मीरा आता तिचं मॉम वेलकम करायला जाते सखीचं. ती जाते दारात मीरा आणि म्हणते, अगं सखी, मी पण सायलीची मैत्रीण आहे, मला सायलीने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. म्हणतात, ये ना बेटा आत ये. मग सखी आल्याल्या म्हणते, ॲक्च्युली आपली आधी भेट नव्हती झाली, मला तुम्हा सगळ्यांनाच भेटायचं होतं आणि मकर संक्रांतीचा मुहूर्त निघाला तर पतंग घेऊन आले. येताना अश्विन म्हणतो, वा मस्त केलं सगळं, पतंग उडवायची कॉम्पिटिशन आता होणारच. प्रतापराव म्हणतात, अरे पण आपले उत्सव मूर्ती आहेत कुठे. अर्जुन आणि सायली आता खाली उतरतायत जिन्यावरनं. सायली खूप सुंदर दिसते साडीमध्ये. साडीमध्ये प्रत्येक स्त्रीचं रूप खूपच देखणं दिसतं नाही. अर्जुन आणि सायली आता समोर येत आहेत, म्हणजे जिनून खाली उतरताना दाखवल्यात. थोडासा फ्लॅश मारलाय त्यांच्या चेहऱ्यावर. कल्पनाताई म्हणतात, सायली अर्जुन दोघं पण अगदी शोभून दिसताय, तुमच्या दोघांची दृष्ट काढायला हवी. आता कल्पनाताई त्यांची दृष्ट काढतायत लांबूनच. सायली आलेल्या म्हणते, मीरा सखी, कशा आहात तुम्ही दोघे. मीरा म्हणते, अगं खूप मजेत, तुला डोळे भरून बघायचं होतं आम्हाला पण. अगं सायली, मला ना लवकर जायचंय बरं. सायली म्हणते, अगं काहीतरीच काय मीरा, थांबायचं तुला संध्याकाळपर्यंत. अर्जुन म्हणतो, बाबा, माझ्या बायकोची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असते बरं, तुम्हाला थांबावंच लागेल.
मीरा म्हणते थांबले असते भाऊजी, पण मी सांगलीतनं सकाळीच निघालेत आणि मला ना पुन्हा जाऊन फुलाची ऑर्डर पूर्ण करायची आहे. सणाच्या दिवशी माझ्या सासूला आवडणार नाही गं सायली असं बाहेर राहिलेलं. सायली म्हणते बरं, हरकत नाहीये. अर्जुन म्हणतो घरी सगळं ठीक आहे ना मीरा? सत्य कसं आहे? बरं आहे ना? मीरा म्हणते हो, मजेत आहे. मग अश्विन आणि चैतन्य म्हणतात चला चला आपण पतंग उडवायला जाऊ. मग सायली म्हणते तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच. असं म्हणून आता त्या तिघी चौघीजणी गप्पा मारतायत, हळदी कुंकू देतायत एकमेकींना. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना, अगं तिळगुळ दे या पोरींना, मी आलेच. सायली म्हणते आई थांबा ना, मी आणते हळदी कुंकाचं. कल्पनाताई म्हणतात तूच दे बेटा वान, मी या दोघींसाठी घरच्यांसाठी हलवा देते आणि तिळाचे लाडू वगैरे काहीतरी देत आहेत कल्पनाताई. आता कल्पनाताई म्हणतात पोरींनो मला ना जरा अस्मिताला तयार करायला जायचंय, तुम्ही सगळ्याजणी गप्पा मारा हं, मी आलेच. मीरा आता कल्पनाताईंच्या पाया पडते. कल्पनाताई म्हणतात सौभाग्यवती भव. पूर्णाच्या पण पाया पडते आणि मीरा निघून जाते लवकर बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई म्हणतात सांभाळून जा गं मीरा, नंतर परत ये हां. पूर्णाजी आणि कल्पनाताई तिथून निघून जातात. मीरा म्हणते सायली, तुझी सासू साखरेसारखी गोड आहे गं, पण यांचा जरा राग होता ना तुझ्यावर मध्यंतरी, बोलत नव्हत्या. पण आता बघ ना, अगं सखी आईपेक्षाही छान वागतायत तुझ्याशी, अगदी जसं काही तुझी सखी आईच आहे असं वाटलं गं मला. मग सायली म्हणते अगं माझ्या आईच आहेत त्या. अगं त्यांनी मला कधीच माझ्या जन्मदात्यांची कमी भासू दिली नाही. मला माहीत नाही माझे खरे आईवडील कोण आहेत. पण सखी म्हणते अगं हो सायली, असं प्रेम सगळ्यांना मिळो. आता मीराच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसते सायलीला. सायली म्हणते काय गं मीरा, काय झालं? मीरा म्हणते तुझ्या घरी किती छान गं सायली सगळं. सगळं वेगळं आहे माझ्या घरी ना. माझ्या सासूबाई तर माझ्याशी सोड, पण त्यांच्या लेकाशी पण चांगलं वागत नाहीत. अगं चुकून हे त्यांच्या आईच्या मांडीवर झोपले त्या दिवशी, तर त्यांची आई त्यांना नको नको ते बोलली गं. असं त्या का वागत असतील ते समजेनासं झालंय. सायली म्हणते अगं मीरा, काहीतरी गैरसमज झाला असेल, होईल सगळं व्यवस्थित, वेळ जाऊ दे. मग सखी म्हणते अगं सायली, वेळ गेल्यावर नाती चांगली झाली असती, पूर्ववरच झाली असती तर किती चांगलं झालं असतं ना. मग सायली म्हणते अगं सखी, नाती म्हणजे काय जंगली झुडूप नाहीये आपोआप भरायला, आपल्यालाच खतपाणी घालावं लागतं, मग ती नाती भरतात. सायलीने असं म्हटल्यावर ती सखी म्हणते आमचं नातं कधी ना कधी बहरेल याच आशेवर मी आहे. आता सायली म्हणते हो, मी सुद्धा. मीरा म्हणते चल सायली, मी निघू का आता, मला तुला भेटून लय भारी वाटलं. असं मीरा म्हणते. आता सखीला बघून म्हणते तुला पण भेटून खूप छान वाटलं, चला निघते मी आता. सायली म्हणते थांब जरा, हळदी कुंकू देते. मग सायलीने या दोघींनाही हळदी कुंकू लावलं आणि वान दिलाय. वानामध्ये सायलीने त्यांना रोपं दिलेत बरं का प्रेक्षकांनो. आता सायली असं काहीतरी करणारच पर्यावरणाशी पूरक ही अपेक्षा होतीच. आता मीरा म्हणते बरं चाल सायली, येते मी. प्रेक्षकांनो, तुम्ही काय दिलत यावर्षी? मी ना आमड्रॉपच्या त्या बाटल्या असतात ना, त्या दिल्यात. आता ही मीरा आहे ना ती निरोप घेते बरं का प्रेक्षकांनो. आता सखी आणि सायली दोघं आहेत. सखी म्हणते मला ना गं सायली, पतंग नाही उडवतायत, पण मला बघायला फार मजा येते गं. सायली म्हणते मग चल, तुला खूप मजा येणार आहे आज आमच्या घरी संक्रांतीचा पतंग बघून. आता सायली या सखीला घेऊन बाहेर जाते. इकडे अर्जुननी आणि प्रतापरावांनी सगळी छान तयारी केलेली आहे पतंगबाजीची. पण प्रेक्षकांनो, आज ना मध्ये त्यांनी सुमन फ्लॅश केली आहे बरं का. आता सुमनचा पत्ता लवकरच लागेल असं दिसतंय. सण आहे म्हणून सणाचा काहीतरी एपिसोड त्यांनी दाखवलाय. अर्जुन आणि सायलीची संक्रांत साजरीच झाली नव्हती, म्हणजे अशी प्रॉपर सगळी दागिने वगैरे घालून. मागच्या वर्षी मला वाटतं अर्जुन साळीमध्ये गेला होता ना सायलीला मनवायला वगैरे. मधुभाऊ नाराज होते, सायलीला मनवलं होतं त्यांनी, तिथे पतंगबाजी खेळला होता, असंच काहीतरी चालू होतं आय थिंक सो ट्रॅक. असो, आता मध्ये त्यांनी सुमन दाखवलीये. सुमन प्रचंड अशक्त झालीये आणि आता तिला काही सुधरत नाहीये. आता इकडे अर्जुनने सगळं चैतन्याने पतंगबाजीची तयारी केलीये. चैतन्य म्हणतो अर्जुन, जमणार आहे ना तुला? चैतन्य असं म्हटलं. अर्जुन म्हणतो बसवा बॉस. चैतन्य म्हणतो मागच्या वर्षी आठवतंय ना काय हालत झाली होती तुझी अर्जुन? अर्जुन म्हणतो बापरे, गेल्या वर्षीची आठवण देऊ नको, हालत खराब झाली होती माझी. प्रतापराव म्हणतं जाऊ द्या रे पोरांनो, शेवट गोड तर सगळंच गोड. आता तेवढ्याच सखी येऊन म्हणते काका मला पण शिकवा ना तू मांजा बांधायला. तेवढ्यात काव्या पण येते बरं का तिथे प्रेक्षकांनो. काव्या म्हणते क्या बात आहे, संक्रांतीची तयारी तर जोरदार सुरू आहे. आता सायली म्हणते अगं काव्या, तू आलीस, पण नंदिनी कुठे? काव्या म्हणते अगं तिची तब्येत बरी नाहीये, पण मी आहे ना नंदिनीताईची रिप्रेझेंटेटिव्ह. भूमी पण आली आहे. भूमी म्हणते अगं तुझ्या घरचाच पत्ता शोधत होते मी सायलीताई. आणि तेवढ्यात काव्या दिसली. मॅडम तर मला इथेच घेऊन आल्या. सायली म्हणते बरं झाला दोघीजणी आलात. काव्या म्हणते सायली, कसली गोड दिसतेस ग तू, खूप गोड दिसतेस साडीमध्ये, तुला दृष्ट नको लागायला माझी.
असं म्हणून काव्या सायलीला काजळ लावते. भूमी म्हणते, काव्या, आपल्या माणसाची नजर नाही लागत कोणाला. काव्या म्हणते, तरी पण सायली खूप गोड दिसते. भूमी म्हणते, हो खरंच गोड दिसतीये सायलीताई. सायली म्हणते, पुऱ्यापुरे, तुम्ही पण खूप छान दिसताय. आता अर्जुन म्हणतो, अरे जरा भाऊजींकडे बघा, भाऊजी पण ब्लॅकमध्येच आहेत. ब्लॅकमध्ये भाऊजी कसे दिसतायत ते तरी सांगा. सखी म्हणते, भाऊजी तसे तुम्ही हँडसम दिसताय पण आमच्या सायलीताईची सर तुम्हाला नाही. भूमी म्हणते, हे खरंय. अर्जुन म्हणतो, काय तुम्ही पण दोघी, एक सांगू का, पण मलाही असंच वाटतंय. सायली मग गोड लाजते, काय हो तुम्ही पण, आणि सगळे ह्या दोघांना हसत असतात. असो, आता तेवढ्यात अस्मिता येते तिथे. अस्मिताने सुंदर ड्रेस घातलाय, काळा ड्रेस. मला अस्मिताचा ड्रेस खूप आवडला. आल्या आल्या सगळेजणी विचारतायत, अस्मिताताई कशा आहात? अस्मिता म्हणते, मस्त. मग आता त्यांनी सगळ्यांनी ते पतंग काढलेत बरं का. अर्जुन आणि चैतन्य पतंग उडवणार आहेत. चैतन्य म्हणतं, चला आता होऊन जाऊ द्या पतंगबाजी. काव्या म्हणते, लेडीज वर्सेस जेंट्स. चैतन्य म्हणतं, चालेल, एक सायली टीम, एक अर्जुन टीम. नाही, तसं अर्जुनचं काही चालत नाही म्हणा, खऱ्या आयुष्यात सायलीसमोर पण जिंकणारच अर्जुन टीम. आता तेवढ्यात भूमी म्हणते, असं काही नाही, आज आमची सायलीचीच टीम जिंकणार. अर्जुन म्हणतो, बघू बघू, चला कन्नी बांधता येते का तुम्हाला? मग सखी आणि त्या सगळ्याजणी म्हणता, हो येते ना, बांधता येते. प्रतापराव म्हणतात, पोरींनो, मी शिकवतो ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो, डॅड तुम्ही चीटिंग करताय हा. आता चला चला उडवूयात पतंग. आणि मग या सगळ्यांची पतंगबाजी सुरू झालीये. आजचा एपिसोड टीव्हीवर नक्की बघा. थोडासा फास्ट सांगतेय प्रेक्षकांनो. तसं बघायला गेला तर छोटा होता आजचा एपिसोड, पण छान दाखवलाय त्यांनी. आता काव्याने सायलीचा पतंग धरलाय आणि इकडे अश्विनने अर्जुनचा. आता ते पतंग त्यांनी असे वर उडवले आणि यांची पतंगबाजी सुरू झालीये. एक 5-10 मिनिटं त्यांनी पतंगबाजीच दाखवलीये. आता लगेच हिचा पतंग उडला पण बरं का हवेमध्ये. अर्जुनचा पण उडलाय. सगळेजण चिअर करत असतात, अर्जुन अर्जुन. इकडे ह्या भूमी पण चिअर करत असते, अगं सायली सायली इकडे घे, ढील दे ढील दे. असं चाललंय, यांचं छान एन्जॉय करतायत. काव्या इकडून ओरडत असते, सायली सायली, म्हणजे सगळ्याजणी सायलीला चिअरअप करताय आणि इकडची सगळी जेंट्स टीम अर्जुनला चिअरअप करतेय. खूप वेळ पतंगबाजी दाखवली आहे त्यांनी, मजा येते यांना सगळं ते पतंग वगैरे खेळायला वगैरे वगैरे. पण पतंग खूप हार्मफुल असतात प्रेक्षकांनो. विशेषतः मला नाही आवडत पतंगबाजी. काय होतं, पक्षींना वगैरे लागतात ते मांजे, आणि खूप जण म्हणजे बंदी असून सुद्धा तो नायलॉनचा मांजा विकतात. त्यामुळे ना खूप त्रास होतो. आमच्या संभाजीनगरमध्ये तर एवढ्या लोकांना त्रास झाला. इवन तो मांजा लागल्यावर पण कळत नाही म्हणे नंतर. जेव्हा ते रक्त येतं ना तेव्हा लक्षात येतं की लागलंय आपल्याला. खूप लोकांना टाके पडलेत प्रेक्षकांनो. आणि एक तर म्हणजे माझ्या मिस्टरांचेच मित्र होते, त्यांना तर मागच्या वर्षी अक्षरशः गळ्याला म्हणजे जाता जाता वाचले ते, लिटरली. खूप अवघड असतं बाबा या पतंगाचं. त्यामुळे मला तर हा खेळ अजिबात आवडत नाही. असो, आता खेळता खेळता सायली अर्जुन असे एकमेकांना टक्कर देतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. आता हे सगळेजण चिडवतायत त्यांना करून. मग पुन्हा अर्जुन त्याचा पतंग सावरायला लागतो. पुन्हा या सगळेजण यांना चिअरअप करतायत, अर्जुन अर्जुन, सायली सायली. सायलीने आता बहुतेक तरी अर्जुनने सायलीचा पतंग काढलाय. त्यामुळे चैतन्य म्हणतो, ये 1 2 3 4. अर्जुन टीमची पोरं होशार. काव्या म्हणते, राहू दे, आमच्या टीमने तुम्हाला जिंकू दिलंय. टीम सायलीने जिंकू दिलं म्हणून तुम्ही जिंकलात. अश्विन म्हणतो, चल काहीतरीच. सखी म्हणते, अरे आम्ही हारलो तर हसलोय, तरी पण तुम्ही तर रडायला लागले असता. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कन्नी तरी बांधता येते का, आल्या मोठ्या. बरं असो, पण एक सांगू का, बायकोसमोर हरायची मजाच वेगळी आहे. आता सायली म्हणते, हो का, मग होऊ दे अजून एक फेरी, आम्ही बघा यावेळेला तुम्हाला हरवतो की नाही. आता अर्जुन आता सायलीकडे बघत असतो आणि म्हणतो, ऑल द बेस्ट. आणि मग सायली म्हणते, चल आपण आणखीन एक पतंग उडवूयात. आता हे सगळे पतंग उडवण्यात दंग आहेत. या कल्पनाताई म्हणतायत, अस्मिता बस बेटा, मी आलेच. असं म्हणून कल्पनाताई आत जातात. तर आतमध्ये प्रतिमा आत्या आलेल्या आहेत, रविराज आलेले आहेत. आता मध्ये पुन्हा सुमन दाखवली बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. सुमन खूप थकलेली आहे. आता तिला काही सुधरत नाहीये असं दाखवलंय. खुर्चीवर तिला बांधण्यात आलंय, तोंडात बोळा ठेवलेला आहे तिच्या, आणि अशी खूप थकून गेलीये सुमन. आता इकडे पूर्णाजी एक्झॅक्टली तेच बोलतायत. पूर्णाजींची पण साडी छान आहे प्रेक्षकांनो. पूर्णाजींनी पण काळी साडी घातली आहे, छान दिसतायत त्यासुद्धा. पूर्णाजी म्हणतायत रविराजांना, बरं झालं बाई तुम्ही आलात. आम्ही सगळे प्रार्थना करतच होतो सुमनसाठी. पण सणवार साजरे केले की थोडी पॉझिटिव्हिटी येते ना घरामध्ये. रविराज म्हणतात, हो हे खरं आहे तुमचं. पण आता ही कल्पनाताई हरूच म्हणते, पण नागराज भाऊजी कशी काय आले हो, त्यांना तर आम्ही बोलवलं पण नव्हतं. खरं तर प्रेक्षकांनो यांनी नागराजचा पाठलाग करायला पाहिजे. यांना डाऊट
डाऊट आहे नागराजवर. जर नागराजचा पाठलाग केला तर सुमन सापडणारच ना नक्की. तर त्याच संदर्भात त्यांनी हा ट्रॅक लावलाय संक्रांतीचा. आता या सगळ्या पोरी आहेत ना, ह्या सगळ्या पोरी नागराजला एक्सपोज करणार आहे. बहुतेक तरी सुमन सापडते आता, म्हणजे असं दिसलं तरी खरं बरं का, म्हणजे पुढच्या प्रोमोवरनं पण दिसलंय. आता कल्पनाताई म्हणतात नागराज भाऊजी कशाला आले इकडे. रविराज म्हणतात आम्ही इकडे यायला निघालो तेव्हा नागराज म्हणे मी पण येतो तुमच्यावर. सोबत घरी थांबलो तर सुमनची आठवण येईल म्हणे, म्हणून आला आमच्या मागे. प्रतिमा त्या म्हणतात या दोघांचा वाद सुरू झाला असता म्हणून मीच म्हणले चला भाऊजी. आता असं वैतागल्यासारखं बोलतात बरं नागराजबद्दल ते. असो, पण आता रविराज म्हणतात इथे आल्यावर या पोरांच्या रविराज म्हणतात की इथे आल्यावर या पोरांच्या गमती जमती पाहिल्या आणि मूड फ्रेश झाला. मग प्रतिमा त्यांना आठवण येत असते सुमनची. सुमन नाहीये म्हणून त्यांना वाईट वाटतं. प्रतिमा त्या म्हणतात की सुमनला पण फार आवडत सणवार साजरे करायला. मग पूर्णाजी म्हणतात अगं काळजी नको करू प्रतिमा, सुमन सापडेल. अर्जुनने त्या महिपतला शोधलं ना, आता लवकरच सुमन पण सापडेल. तेवढ्यात नागराज आणि अर्जुन सायली समोरासमोर येतात. आता अर्जुन खुन्नच देतोय बरं का नागराजला. तेवढ्यात प्रिया पण आली. तेच म्हणलं आपल्या मॅडम कसे काय मागे राहिल्या संक्रांतीच्या. प्रिया आली आणि ती पण खरंच खूप छान दिसते साडीमध्ये. प्रिया हळूहळू आधी तर मोठ्याने विचारते काका कसे आहात, नाही म्हणजे सुमन काकूंचं काही कळलं का. आणि मग नागराज म्हणतो नाही ना गो, काहीच कळलं नाही. असं खूप दुःख झालं त्याला असं दाखवतो बरं का. आता हे सगळे बिझी असतात बोलण्याशी, कोणीतरी आलंय त्यांच्या घरी. मग प्रिया आणि नागराज कसे हळूहळू बोलतात बघा. आता हळूच मोठ्यांना आधी प्रिया म्हणते नका काळजी करू काका, येईल काकू. आणि मग हळूच त्याच्या कानात बोलते बरं का, हळूहळू जवळ जाऊन, काका तुम्ही इथे आहात, पण तिकडे सुमनवर लक्ष ठेवायला कोण आहे, इथे कशाला आलात तुम्ही. नागराज हळूहळू म्हणत असतो अगं पैसे फेकले ना. हळूहळू बोलतात ते. नागराज म्हणतो पैसे फेकले ना की महिपतचे गुंड कोणासाठी काम करतात. प्रिया म्हणते ते माठ गुंड महिपतवर पण पहारा ठेवत होते, त्यांच्यावर कुठे विश्वास ठेवता. नागराज म्हणतो इथे येणं माझं महत्वाचं होतं. अर्जुन सायलीला काय कळते ते मला समजलं पाहिजे होतं ना. प्रिया म्हणते त्या अर्जुन सायलीवर लक्ष द्यायला मी आहे ना इथे. नागराज म्हणतो तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार. प्रिया गळ्याशी आलं की मग सांगितलं असतं तुम्हाला. प्रिया म्हणते ठीक आहे, नका ठेवू विश्वास, पण तुमच्या त्या माठ गुंडांना सुमनचा व्हिडिओ काढायला सांगा, म्हणजे आपल्याला कळेल सुमन आहे की नाही तिथे. नागराज म्हणतो कळलं. असं म्हणून नागराज आता बाहेर गेलाय बरं का. आता प्रिया त्या सगळ्यांमध्ये मिक्सअप होते आणि सुमनचा व्हिडिओ दाखवला पुन्हा त्यांनी, म्हणजे सीन दाखवला. सुमन विचार करत असते देवा आता किती दिवस इथे राहणार आहे मी अशी. सायली अर्जुन वाचवा रे मला, वाचवा, असं म्हणून सुमन हेल्पलेस झालेली दाखवली त्यांनी. आणि इथेच आजचा हा भाग संपवलाय. आता पुढचा प्रोमो बघा. पुढच्या प्रोमोत त्यांनी सायलीला छान सजवले सगळ्या ह्या पोरीसोरींनी मिळून. आता अर्जुनला पण दागिने घालायचेत म्हणून हे सगळे फोर्स करत असतात. अर्जुन म्हणतो मी नाही घालणार बाबा ते दागिने. सायली म्हणते जाऊ द्या, मग मी पण तुमच्याशी बोलणार नाही पुन्हा. ह्या दोघांची कट्टी चालू झाली बाबा. तेवढ्यात भूमी येते आणि भूमीला दिसतं की नागराज सुमनचा व्हिडिओ बघतोय फोनमध्ये. आणि आता ह्या सगळ्या पोरींनी मिळून नागराजला एक्सपोज करायचं ठरवलं. नागराजला म्हणतात काका आमचा फोटो काढा ना. आणि आता काव्या बघते सुमनचा व्हिडिओ नागराजच्या फोनमध्ये. ह्या सगळ्या जणी खात्री करून घेतात सुमनचाच व्हिडिओ असतो त्यामध्ये. आणि मग अर्जुन सायलीला येऊन सांगतात की तुम्हा दोघांना काहीतरी सांगायचंय नागराज काकांबद्दल. काय वाटतं प्रेक्षकांनो, सुमन सापडेल का आता? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा एपिसोड सायली आणि अर्जुनच्या सणाचा होता, त्यामुळे छान वाटला. तसा नॉर्मल होता एपिसोड, पण छान वाटला बघायला. असो, भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करा.